नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खरं तर 12वी सुरू झाल्यापासून आपण अनेक टॉपिकची लेक्चर घेत चाललो आहे. बघता बघता खरं तर जवळजवळ 4 ते 5 महिने झाला आपण ऑनलाईनच्या माध्यमातून यूट्यूबच्या मेथडनं तुमच्यापर्यंत लेक्चर पोचवतोय. आणि आता परिस्थिती अशी आली आहे की 23 तारखेला तुमचं कॉलेज सुरू होतं आहे. याचा अर्थ असा झाला की तुमचे क्लास पण त्या दरम्यान कधीतरी सुरू होतील. आणि मग डिक्लेअर काय केलं गेलं आहे तर मेच्या काय तर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमची 12वीची बोर्डाची परीक्षा होईल. जूनचा विचार केला तर त्या ठिकाणी CET होईल. त्याच्याच दरम्यान नीट आणि JEEच्या परीक्षा होतील. याचा अर्थ असा झाला आता आपल्याला प्रिपेअर्ड व्हावं लागेल, कारण आपण परीक्षेच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि अशी वाटचाल इथं करत असताना मग टॉपिक्स कसे बघत गेलो बघा. आपण रोटेशनल डायनॅमिक्स बघितला, ऑसिलेशन बघितला, इलेक्ट्रोस्टॅटिक्ससारखा मोठा टॉपिक झाला, करंट इलेक्ट्रिसिटीसारखा टॉपिक झाला, आणि तिकडं साळुंके सरांनी पण बरेच टॉपिक तुमचे घेतलेत. याचा अर्थ असा झाला आपण सिलेबस पुढं घेऊन चाललो आहे. ज्यावेळेस आपण एकमेकाच्या जवळ किंवा समोर येऊ किंवा फिजिकली एकमेकाच्या समोर असू त्यावेळेस आपल्याला या असणाऱ्या त्या सगळ्या अगोदरच्या टॉपिकच्या करस्पॉन्डिंग सिनॉप्सिस डिस्कस करावं लागेल, गणितं घ्यावी लागतील, CETचे असणारे MCQs घ्यावे लागतील, आणि आपण ते घेणार आहे. म्हणजे आता तसा विचार करायचा झाला तर आपण परीक्षेच्या दिशेनं चाललोय. आत्ता या इन्स्टंटला बघितलं तर तुलनेनं त्या ठिकाणी ते कोरोनाचे जे पेशंट्स आहेत त्याची संख्या कमी झाली आहे. म्हणजे आत्ता या असणाऱ्या संख्येचा विचार केला तरीसुद्धा तुम्हाला 3च दिवस कॉलेज आहे. अजून शासन तेवढं ठाम नाही झालेलं. ते फक्त आता प्रयत्न करतायत, बाबा 10वी आणि 12वी पहिल्यांदा सुरू करूयात, नंतर 11वी सुरू करूयात, 9वी आणि 11वी सुरू करूयात. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या असणाऱ्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर किती कळल हा वेगळा भाग झाला. पण आत्ता तरी आपण असा विचार करूयात की आपण वेगवेगळ्या पद्धतीनं असणाऱ्या अभ्यासाचं मूल्यमापन करतोय. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असणाऱ्या पद्धतीचा वापर करून तुमच्यापर्यंत जेवढं शक्य आहे तेवढं द्यायचा प्रयत्न होतोय. आणि असाच एक मोठा टॉपिक आपण या असणाऱ्या 12वीतला बघतोय. सेकंड सेक्शनमधला टॉपिकचं नाव आहे ते म्हणजे ऑप्टिक्स. लाईट सेक्शनमधला हा टॉपिक आहे. आणि आत्ता या इन्स्टंटला बघितलं तर आपण 11वीच्या पुस्तकामध्ये असणाऱ्या ऑप्टिक्सचा विचार करून 12वीमध्ये पण असणाऱ्या ऑप्टिक्सचा विचार आपल्याला करायचा. लाईट सेक्शनचा विचार आपण करतोय. टॉपिकचं नाव कुठलं आहे याच्याशी मला कर्तव्य नाही, पण ॲक्च्युली त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या टॉपिकचा अभ्यास करत असताना टोटल लाईटचा विचार केला तर 11वीतला लाईट सेक्शन घेऊन 12वीमध्ये उतरावं लागतं. दोघाचा कंबाईन अभ्यास करावा लागतो. मग त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो CETचा पेपर आहे, नीटचा पेपर आहे, JEEचा पेपर आहे तो सोपा जाईल, नाहीतर नाही जाणार. मग काय करायचं, अभ्यास कसा करायचा हा वेगळा भाग तयार होतो ना. बरेच जण अजून सावधच नाहीत. म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत असताना मुळात खरं तर यातले किती जण किती लेक्चर्स बघतात हा वेगळा भाग झाला. आणि असे लेक्चर्स त्या ठिकाणी बघत असताना खरं तर तुम्हाला त्यातले प्रश्न तयार व्हायला पाहिजेत. तुमच्याकडं नंबर आहे माझा, तुम्हाला त्यातल्या प्रश्नाची उत्तर मिळाली असते, पण तुम्ही कधीच एखादा प्रश्न मला विचारला असं होत नाही. सावध व्हा. काळ तुमच्यासाठी थांबणार नाही, वेळ आपल्यासाठी थांबत नाही. वेळ हळूहळू चालली, कारण बघता बघता दिवाळी आली. दिवाळी होता होता तुमची कॉलेज सुरू झालं. कॉलेज सुरू होता होता विचार करा की आता कॉलेज सुरू झालं साधारण डिसेंबर धरत आपण. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल संपलं. मेमध्ये परीक्षा, एप्रिलमध्ये प्रॅक्टिकल परीक्षा होईल. कधी अभ्यास करणार तुम्ही? ती कोरोना होता आणि आम्हाला झालंच नाही. कारण कुणीही कसलंही ऐकून घेत नाही. माझं वाक्य नीट ऐका. त्यामुळे आपल्याला डिटेलिंग जायचं आहे, डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. एका मोठ्या टॉपिककडे आपण वळतून तो जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे ते म्हणजे ऑप्टिक्स. लाईट सेक्शनमधला असणारा हा टॉपिक आहे.
आणि याच्यामध्ये अनेक संकल्पना घेऊन खरं तर आपल्याला पुढं जावं लागतं. मी काय सांगितलं, मी नुसतं तुम्हाला 12वीला तिथं घेतलं आणि तिथनं पुढे शिकवलं असं नाही होणार आहे. कारण 12वीचा विचार करत असताना सुद्धा आत्ता ज्यावेळेस फिजिक्सचं वर्कशॉप झालं त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सगळ्या फिजिक्सच्या लोकांना एकत्रित आणलं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण जर समजा नीटचा विचार केला, जेईचा विचार केला, तर त्या ठिकाणी आपला डिलेटेड सिलेबस त्याच्यामध्ये असू शकतो. अगोदरचे तर टॉपिक आपण विथच घेतलेत, पूर्ण घेतले, त्यामुळे ती काळजी नाहीच आहे. पण जो डिलेटेड पोर्शन आपण आता टाळलाय त्याला आपल्याला नीटसाठी नक्की परत घ्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला आमच्या समोर यावं लागेल. कॉलेजमध्ये म्हणण्यापेक्षा क्लासमध्ये पण यावं लागेल. मग आता ऑप्टिक्स सेक्शन म्हणजे लाईटचा झाला आणि लाईटचा विचार करताना अनेक संकल्पना आपल्या समोर येतात आणि त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. मुळात खरं तर लाईटचा विचार करत असताना इथं लक्षात ठेवा, 12वीचा जरी विचार केला तरी आपण 11वीतनं 12वीत जातो नेहमी. असं डायरेक्ट 12वी नाही सुरू करत. करंट इलेक्ट्रिसिटी तसंच केलं, इलेक्ट्रोस्टॅटिक तसंच केला, लाईट सेक्शन तसंच करतोय आपण. या प्रत्येक आता मॅग्नेटिझम ज्यावेळेस येईल त्यावेळेस तसंच करावं लागेल. म्हणजे आपल्याला अगोदरचं घेऊन पलीकडचं घ्यायचं आहे, पुढचं घ्यायचं आहे. आणि तसं घेत असताना मग बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी खरं तर अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे मी तर म्हणेन 1675चा काळ, ज्या काळामध्ये त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे, तो प्रकाश म्हणजे काय याचं उत्तरच मिळत नव्हतं. अनेक शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या प्रकाशाच्या बाबतीत अनेक गोष्टी विचारल्या, कुणाजवळ पण उत्तर नव्हतं. प्रकाश तर दिसतोय, संवेदना तर होते, प्रकाशाचं परावर्तन होते, प्रकाशाचं अपवर्तन होते, प्रकाशाचं अपस्करण होते, पण काय आहे हे प्रकाश म्हणजे नव्हतं ना माहिती. किती काळ जुना आहे बघा, 1675, आता आपण 2020 मध्ये. इतक्या जुन्या काळामध्ये हा प्रश्न तयार झाल्यानंतर त्या काळामध्ये एक शास्त्रज्ञ पुढे आला आणि त्यानं त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी थिअरी आहे ती थिअरी मांडली. मी आज फक्त इंट्रोड्यूस करतोय. तो जो शास्त्रज्ञ आहे तो फिजिक्समधला वेल नोन शास्त्रज्ञ आहे आणि त्याचं नाव आहे न्यूटन. आपल्याला फक्त एवढंच माहीत असतं, सफरचंद खाली पडलं, न्यूटननं ग्रॅव्हिटीचा शोध लावला. याच्या पुढे आपण जातच नाही न्यूटनच्या बाबतीत. त्याचे पण डिटेलिंग होत नाही लोकांना. ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, आणि कॅपिटल जी आणि स्मॉल जी म्हणजे काय, यातला फरक नाही कळला तर ते पण शून्य आहे. नुसतं एवढंच माहीत असं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. अरे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, डिटेलिंग नाही ना आपल्याकडं. आणि त्या काळामध्ये न्यूटनला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या प्रकाशाच्या बाबतीत काहीतरी सांगावंसं वाटलं. तसं ते त्यानं सांगितलं जात असताना त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले होते आणि तसे प्रश्न त्याला विचारले जात असताना त्याला पहिला प्रश्न विचारला गेला होता न्यूटनला, सांग लाईट म्हणजे काय. कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या असणाऱ्या गोष्टीवर संशोधन करता त्यावेळेस तिथं असणारं ते जे संशोधन आहे त्याला प्रूव्ह करावं लागतं, त्याला त्याचं प्रूफ द्यावं लागतं, त्याचं डिटेलिंग करावं लागतं, त्याला सांगावं लागतं. आणि त्याला तसंच प्रश्न विचारले गेले. अनेक बाकीचे शास्त्रज्ञ त्यांनी ते प्रश्न त्याला विचारले होते. त्यावेळेस त्यानं सांगितलं होतं मुळात त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो लाईट आहे, तो लाईट म्हणजे एक प्रकारचा टायनी कार्प्युस्कल आहे. कार्प्युस्कल म्हणजे काय, त्याच्यानंतर परत त्याला प्रश्न विचारला ना, कार्प्युस्कल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कार्प्युस्कल. तर त्याचं म्हणणं असं होतं की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कार्प्युस्कल आहे तो टायनी आहे, लहान आहे. त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कार्प्युस्कल आहे तो रिजिड आहे. त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कार्प्युस्कल आहे तो इलॅस्टिक नेचरचा स्पियर आहे. खरं तर हे सगळं त्यानं असं सांगितलं, त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी थिअरी आहे त्याला न्यूटन्स कार्प्युस्क्युलर थिअरी या नावानं ओळखलं गेलं. पहिला प्रश्न त्याला विचारला होता व्हॉट इज लाईट. त्यावर त्याचं उत्तर होतं लाईट कन्सिस्ट ऑफ टायनी स्मॉल कार्प्युस्कल्स. त्याच्यानंतर त्याला प्रश्न विचारला गेला होता की या ठिकाणी इथं असणारा हा जो कार्प्युस्कल आहे त्याचा आकार कसा आहे. त्यानं सांगितलं तो स्पेरिकल नेचरचा आहे, त्यानं सांगितलं तो रिजिड आहे, त्यानं सांगितलं तो इलॅस्टिक आहे. बरं, हे सगळं मान्य केलं कारण प्रूफ कायच नव्हतं ना.
आणि तसं प्रूफ त्या ठिकाणी नसताना मग त्याला पुन्हा काय प्रश्न विचारले गेले, त्या प्रश्नाची उत्तरं तो देत गेला आणि त्या प्रश्नाची उत्तरं तो देत गेला, ती एक त्याची थिअरी झाली. माहिती नसताना प्रश्नाची उत्तरं त्या काळामध्ये दिली, कारण लोकांना प्रकाश म्हणजे काय ते ॲब्सोल्युटली माहिती नव्हतं. मग त्याला प्रश्न असा विचारला गेला की या ठिकाणी इथं असणारा हा जो कार्प्युस्कलचं नेचर तुम्ही सांगताय, मग आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती प्रकाशाची संवेदना का होते, सेन्सेशन ऑफ द लाईट. त्याच्यावर त्यानं उत्तर कसं दिलं बघा. कारण आपल्याला माहिती आहे प्रकाश जाणवतो, अंधारात काय दिसत नाही, याचा अर्थ जाणीव नाही होत. प्रकाशाची संवेदना जाणवते म्हणजे काय, याचं उत्तर त्याला विचारलं गेलं तर त्याचं उत्तर असं होतं, व्हेन कार्प्युस्कल्स एंटर्स टू आवर आय इट ट्रान्सफर्स एनर्जी to our retina, that's why we have the sensation of the light. एखादा असणारा कार्प्युस्कल डोळ्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कार्प्युस्कल आहे तो आपल्याकडची ऊर्जा डोळ्याच्या रॅटिन्याला देतो, त्यामुळे आपल्याला एक प्रकारची संवेदना होते. ती जी संवेदना आहे ती म्हणजे आपल्याला प्रकाशाची जाणीव झाली, सेन्सेशन. बरं, खरं तर हे असे प्रश्न तर तयार होतच होते, म्हणजे त्याची उत्तर तर मिळवायचा प्रयत्न केला जातच होता. हे सगळं विचारलं जात असताना त्याला परत त्या ठिकाणी विचारलं गेलं की बाबा प्रकाशाच्या बाबतीत एक सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे, ती म्हणजे रिफ्लेक्शन, प्रकाशाचं परावर्तन. कारण एखादी गोष्ट मला ज्यावेळेस दिसते त्यावेळेस खरं तर ती वस्तू त्या प्रकाशानं परावर्तित होऊन प्रकाशकिरण माझ्या डोळ्यात पाठवलेले असतात, आपल्याला माहिती आहे. हाच प्रश्न न्यूटनला विचारला, रिफ्लेक्शन होतं म्हणजे काय. त्यावर त्याचं उत्तर असं होतं, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रिफ्लेक्शनचा विचार करतो त्यावेळेस त्यानं सांगितलं, एखाद्या असणाऱ्या परावर्तित पृष्ठभागावर जर समजा एखादा कार्प्युस्कल पडला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पडणारा कार्प्युस्कल आहे आणि परावर्तित पृष्ठभाग आहे याच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असतो. पडणारा कार्प्युस्कल आणि करस्पॉन्डिंग असणारा रिफ्लेक्टिंग सरफेस याच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे तो परावर्तित होतो. व्हेन कार्प्युस्कल इज इन्सिडेंट ऑन ए रिफ्लेक्टिंग सरफेस देर इज अ फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन इन्सिडेंट कार्प्युस्कल अँड रिफ्लेक्टिंग सरफेस, दॅट्स वाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट टेक्स प्लेस. रिपल्सिव्ह शब्द याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला त्या ठिकाणी एखादा MCQ विचारला जाऊ शकतो. एखादा प्रकाश किरण जर समजा परावर्तित पृष्ठभागावर पडला तर पडणाऱ्या असणाऱ्या कार्प्युस्कल आणि करस्पॉन्डिंग असणारा परावर्तित पृष्ठभाग आहे याच्यामध्ये एक प्रकारचा फोर्स ऑफ रिपल्शन आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचं परावर्तन होतं. पण नुसतं ह्याचा कुठे विचार आपल्याला करायचा आहे, कारण त्याच वेळेस त्याला प्रश्न विचारला गेला होता की प्रकाशाच्या बाबतीत प्रकाशाचं अपवर्तन पण होतं. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या नावानं आपण त्याला इंग्लिशमध्ये ओळखतो. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रकाश किरण तिरकसपणे पडत असताना एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना तो जर दिशा बदलत असेल तर दिशा बदलण्याची जी प्रक्रिया आहे त्याला प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात. कसं घडतंय? न्यूटनला हा प्रश्न विचारल्यानंतर त्यानं उत्तर काय दिलं बघा, कारण याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला वेगवेगळा विचार करावा लागतो आणि तसा विचार केला जात असताना मी फक्त इथे शब्द लिहितो, तो म्हणजे अट्रॅक्शन. व्हेन कार्प्युस्कल्स incident on a refracting surface, there is force of attraction between incident corpuscle and refracting surface. That's why refraction of light takes place. आणि हे सांगत असताना त्यानं अजून एक गोष्ट सांगितली, ज्या वेळेस त्याला
त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रिफ्रॅक्शनचं उत्तर द्यायचं होतं. रिफ्रॅक्शनचं उत्तर देत असताना त्यानं सांगितलं स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम. ज्यावेळेस एखाद्या अपवर्तित पृष्ठभागावर एखादा प्रकाश किरण पडतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश किरण आहे तो जर कार्प्युस्कलच्या नेचरमध्ये असेल तर तो त्या डेन्सर मीडियममध्ये जात असताना त्याच्यामध्ये एक प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्यामुळं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचं रिफ्रॅक्शन घडतं किंवा प्रकाश अपवर्तित होतो. म्हणजे त्यानं सांगत असताना हे वाक्य आपल्याला नक्की तिथं अपेक्षित आहे. न्यूटननं काय सांगितलं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण त्याच्यामध्ये ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस मी मुद्दामून त्याला स्टार करून लिहितोय कारण आपल्याला परत विचार नक्की करायचा आहे. हा विचार इथं केला जात असताना माझं वाक्य कसं आहे बघा. स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम. घन माध्यमात प्रकाशाचा वेग जास्त आहे आणि विरल माध्यमात प्रकाशाचा वेग कमी आहे. कशाचं उत्तर द्यायला त्यानं ते सांगितलं होतं हा एक MCQ तयार होईल तिथं लक्षात ठेवायचं आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं उत्तर देण्यासाठी. बरं हे एवढंच त्याला विचारला अशातला भाग नाही. त्याला परत एक प्रश्न विचारला होता आणि तो जो प्रश्न आहे तो प्रश्न होता तो म्हणजे रेक्टिलिनियर प्रपोगेशन ऑफ द लाईट. मुळात खरं तर याचा अर्थ तरी काय आहे. कधी काळी आपल्याला कुठल्या ना कुठल्या पुस्तकामध्ये अशा प्रकारची एखादी फिगर नक्की दिसते आणि ज्यावेळेस अशी फिगर आपण बघतो त्यावेळेस आपण त्याच्यावरने एक कन्क्लुजन काढलेलं असतं आणि ते जे कन्क्लुजन आहे जर समजा इथं कुठतरी ही फ्लेम आहे आणि असं जर आपण बघितलं तर या ठिकाणी इथं असणारा हा जो प्रकाश आहे छापड्याची उंची जर सारखी असेल आणि होल सारख्या उंचीवर असतील तर आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रकाश ज्या अर्थी दिसतो. याचा अर्थ असा झाला प्रकाश किरण सरळ रेषेमध्ये जातो याचं उत्तर आपल्याला मिळतं. आणि प्रकाश किरण सरळ रेषेमध्ये जातो याला इंग्लिशमध्ये फिजिक्समध्ये ज्या कुठल्या कॉन्सेप्टनं ओळखलं जातं ती जी संकल्पना आहे ती म्हणजे रेक्टिलिनियर प्रपोगेशन ऑफ द लाईट. न्यूटन इज एबल टू एक्सप्लेन द रेक्टिलिनियर प्रपोगेशन ऑफ द लाईट. न्यूटनला रेक्टिलिनियर प्रपोगेशन ऑफ द लाईटचं उत्तर मिळालं. त्यानंतर त्याला कलरचं विचारलं. वेगवेगळे कलर का दिसतात त्याच्यावर त्याचं उत्तर होतं डायमेन्शन्स. म्हणजे काय. त्याला ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला की बाबा डिफरंट कलर्स ऑफ द लाईट कसं असतं त्यानं उत्तर दिलं होतं डिफरंट कलर्स ऑफ द लाईट आर ड्यू टू डिफरंट डायमेन्शन्स ऑफ द कार्प्युस्कल. रेड कलर आहे त्याचा आकार वेगळा, ग्रीन कलर आहे त्याचा आकार वेगळा. म्हणजे असणारा जो कार्प्युस्कल आहे त्या कार्प्युस्कलचा आकार बदलला का त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो आकार आहे तो आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये रूपांतरित दिसतो. असं उत्तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या न्यूटननं दिलं. म्हणजे ज्यावेळेस आपण न्यूटनच्या कार्प्युस्क्युलर थिअरीचा विचार करतोय त्यावेळेस तो विचार करत असताना या सगळ्या कॉन्सेप्टचा विचार आपल्याला नक्की करता येतो. खरं तर त्या ठिकाणी प्रकाश किरण सरळ रेषेमध्ये जातो याचं उत्तर ज्यावेळेस त्याला देत असताना त्याला सांगितलं होतं तुम्ही म्हणताय कार्प्युस्कल आहे, तुम्ही शिकवलंय सांगितलंय ग्रॅव्हिटी, मग कार्प्युस्कलवर ग्रॅव्हिटी काम करत असताना त्यानं सरळ रेषेत का जावं. त्यावेळेस त्याचं उत्तर असं होतं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कार्प्युस्कल आहे तो कार्प्युस्कल वेटलेस आहे आणि तिथं असणारा तो जो कार्प्युस्कल आहे तो प्रचंड वेगाने जातो. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कार्प्युस्कल आहे त्याच्यावर ग्रॅव्हिटी काम नाही करत. वजन विरहित असणारा अतिशय लहानसा तो कार्प्युस्कल आहे, वेगानं जातो.
वेटलेस असल्यामुळं त्याला वेग प्रचंड येतो, त्यामुळे तसा जर वेग त्याच्यावर प्रचंड आला तर त्याच्यावर ग्रॅव्हिटी काम करत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कार्प्युस्कल आहे तो कार्प्युस्कल आपल्याला प्रकाश किरण सरळ रेषेमध्ये जातो, ज्याला आपण रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ द लाईट या नावानं ओळखतोय, याचं उत्तर आपल्याला मिळतं. ही सगळी उत्तरं मिळत असताना परत लक्षात ठेवायचं आहे, मुळात अनेक ठिकाणी अनेक CETच्या पुस्तकात दिसतं. खरं तर 2 मीडियम्स आहेत, त्यातला एक प्रकार आपण घेऊयात ट्रान्सपरंट मीडियम आणि दुसरा जो आहे त्याला म्हणूयात ऑपेक मीडियम. आता खरं तर ट्रान्सपरंट मीडियमचा अर्थ काय आहे? पारदर्शक माध्यम. आणि ऑपॅकचा अर्थ काय आहे? नॉन ट्रान्सपरंट मीडियम, म्हणजे अपारदर्शक असणारं माध्यम. फळीसारखं घेऊयात. मग त्याला न्यूटनला प्रश्न विचारला होता की जर समजा आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ट्रान्सपरंट मीडियमचा विचार करतोय तर एखाद्या असणाऱ्या पारदर्शक माध्यमातून तिथं असणारा तो जो प्रकाश आहे तो प्रकाश पलीकडे कसा जातोय? उत्तर काय तुमच्याकडे आहे? त्याच्यावर त्याचं उत्तर असं होतं, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या प्रकाशाचा विचार करतो, जर समजा असणारा ट्रान्सपरंट मीडियम आहे याच्यामधलं जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे ते जर समजा त्या असणाऱ्या कार्प्युस्कलपेक्षा जर जादा असेल तर तो जो कार्प्युस्कल आहे तो त्या असणाऱ्या इंटरस्पेसिंगमधनं जातो. आणि जर समजा आपण ऑपॅकचा विचार केला तर याच्यामधलं जे इंटरमॉलिक्युलर स्पेसिंग आहे ते इतकं लहान आहे की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कार्प्युस्कल आहे तो त्याच्यामधनं जाऊच शकत नाही. म्हणजे आपल्याला असणाऱ्या न्यूटन्सनं सांगितलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विचारात घ्यावं लागेल, कारण त्या काळामध्ये 1675च्या काळामध्ये अशा प्रकारची जी थिअरी आहे त्याला मान्यता मिळाली होती, मान्य झालं होतं. आणि अनेक काळाकरता प्रकाश असाच असावा ही संकल्पना घेऊन त्या प्रकाशाच्या बाबतीत पुढं 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 लोक चालली होती, पण उत्तरं अनेक प्रश्नाची परत परत मिळत नाही. म्हणजे ज्यावेळेस त्यानं या काळामध्ये अशा पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या संकल्पना सांगत गेला, light is in the form of tiny particles called as corpuscle. Corpuscles are tiny rigid elastic sphere. When corpuscle enters to our eye, transfers the energy to our retina. That's why we have the sensation of the light. When corpuscles are incident on a reflecting surface, there is a force of repulsion between incident corpuscle and reflecting surface. That's why reflection of the light takes place. When corpuscle is incident on refracting surface, there is a force of attraction between incident corpuscle and refracting surface. That's why refraction of light takes place. Speed of light in denser medium is greater than speed of light in rare medium according to the Newton आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. रेक्टिलिनियर प्रोपगेशनचं उत्तर जे आहे हा न्यूटन्स कार्प्युस्क्युलर थिअरीचा ॲडव्हान्टेज आहे. ज्यावेळेस आपण कलरचा विचार करतो न्यूटनसाठी, डिफरंट कलर्स ऑफ द लाईट आर ड्यू टू डिफरंट कार्प्युस्कल्स. कार्प्युस्कल्स आर वेटलेस and moving with the high speed. That's why they are not affected by gravity. In case of transparent medium, intermolecular spacing between the molecules is large as compared to the dimension of the corpuscle, while in case of opaque medium, intermolecular spacing is small as compared to the dimension of the corpuscle. Opaque चा अर्थ अपारदर्शक, डोळ्यासमोर फळी भिंत वगैरे आणायची, प्रकाश पलीकडे जात नाही तिथनं. याचा विचार केला तर हा प्रकाश पलीकडे जातो, दॅट इज इट इज अ ट्रान्सपरंट मीडियम. म्हणजे आपल्याला या असणाऱ्या न्यूटनच्या कार्प्युस्क्युलर थिअरीचा विचार या असणाऱ्या ऑप्टिक्ससाठी नक्की करता येतो, कारण हा बेस झाला. आपण लाईट सेक्शनचा अभ्यास करतोय. लाईटचा अभ्यास करत असताना अनेक संकल्पना आपल्याला इथं बघत जावं लागतात आणि तशा त्या संकल्पना इथं बघितल्या जात असताना काळ थोडासा पुढं सरकत होता, सायन्स डेव्हलप होत होतं. आणि तसं डेव्हलप होत असताना मग त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो न्यूटन्स कार्प्युस्क्युलर थिअरीचा जो भाग आहे याच्यामध्ये काही समस्या निर्माण झाल्या. समस्या कशा निर्माण झाल्या त्या बघूयात आपण, कारण त्यालाच आपण ड्रॉबॅक्स या नावानं ओळखतोय. आणि आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या
त्या न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थिअरीच्या ड्रॉबॅक्सचा विचार करतोय. त्यावेळेस पहिला ड्रॉबॅक जो होता तो खरं तर प्रकाशाच्या वेगाच्या बाबतीत होता. आणि तसा तो विचार इथं केला जात असताना नक्की लक्षात ठेवायचं, दोन शास्त्रज्ञाची नाव आहेत. एक जे नाव आहे ते फोकल्ट आणि दुसरं जे नाव आहे ते म्हणजे रोमर. फोकाल्ट किंवा फोकल्ट म्हणतात त्याला, आणि रोमर. लॅबमध्ये पहिल्यांदा प्रकाशाचा वेग मोजायचं काम जर कुणी केलं असेल तर ते फोकाल्टनं. आणि ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करून जर प्रकाशाचा वेग जर कुणी मोजला असेल तर तो रोमरनं. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाशाचा वेग आहे तो खरं तर मोजला गेला. आणि त्यांना दोघांच्या पण लक्षात असं आलं, अरे खरं तर असं दिसतंय आपल्याला की प्रकाशाचा वेग रेअरमध्ये जास्ती आहे आणि डेन्सरमध्ये कमी आहे. न्यूटननं तर उलटं सांगितलंय. न्यूटननं सांगितलं की प्रकाशाचा वेग डेन्सरमध्ये जास्त आहे, घनमाध्यमात जास्त आहे, रेअरमध्ये कमी आहे. आणि एक्सपेरिमेंटल इन्व्हेस्टिगेशन शोज दॅट द स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. पहिला ड्रॉबॅक. कारण न्यूटनला पुन्हा सिद्ध नाही करता आलं की प्रकाशाचा वेग डेन्सरमध्ये जास्त आहे. ते सिद्ध केलं असतं तर ते मान्य केलं असतं ना, पण त्याला सिद्ध नाही करता आलं. ज्यावेळेस एखादी गोष्टाचं प्रूफ नाही मिळत, एखादी गोष्ट सिद्ध नाही केली जात, इट इज डिस्कार्डेड, त्याला मान्यता नाही मिळत. 100% लक्षात ठेवायचं आहे. नावं दोन्ही लक्षात ठेवा. लॅब ओरिएंटेड पहिल्यांदा विचार केला तर फोकाल्टनं प्रकाशाचा वेग मोजला आणि ॲस्ट्रॉनॉमीचा, ताऱ्यांचा अभ्यास करणारा हा शास्त्रज्ञ होता, त्याच्या सहाय्यानं त्यानं प्रकाशाचा वेग मोजला आणि त्याला रिझल्ट एकदम विचित्र आणि उलटे मिळाले. यानं सांगितलं होतं वेगळं आणि इथे मिळालं वेगळं. त्यामुळे इथे 100% लक्षात ठेवायचं आहे. अकॉर्डिंग टू द न्यूटन, स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज लेस दॅन स्पीड ऑफ लाईट in denser medium. Experimental investigations or results shows that speed of light in denser medium is less than speed of light in rare medium. म्हणजे आपल्याला याचा विचार नक्की इथं करावा लागतो आणि तो करता येतो. मग एकच ड्रॉबॅक होता का? नाही ना. त्याच्यानंतर परत त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो न्यूटन आहे त्याला एक वेगळाच प्रश्न विचारला. एक वेगळीच संकल्पना होती, लाईटच्या बाबतीत घडत होती. आणि ती जी संकल्पना आहे ती म्हणजे सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजे काय, एक्झॅक्टचा अर्थ तरी काय आहे? अनेक वेळा काय होतं बघा, जर पाण्यावर जर प्रकाश पडला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे त्याचं परावर्तन पण दिसतं, आलेलं अपवर्तन पण दिसतं. मग जर समजा एकाच वेळेस प्रकाशाचं परावर्तन आणि अपवर्तन जर घडत राहत असेल तर मग न्यूटनला परत विचारलं गेलं, याचं उत्तर काय आहे तुमच्याकडं? एकाच वेळेस घडणाऱ्या प्रकाशाचं परावर्तन किंवा अपवर्तनाचं उत्तर काय? न्यूटनला याचं पण उत्तर नाही देता आलं. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या संकल्पनेचा विचार करतोय, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कॅनॉट बी एक्सप्लेन्ड बाय न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थिअरी. आपण काय करायला लागलोय? प्रकाशाचा विचार करून त्याच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या थिअरीचा विचार आपण करतोय. त्यांनी जे सांगितलं त्याचा आपण विचार करतोय. आणि असा विचार केला जात असताना त्याला जिथं कुठं उत्तरं देता आली नाहीत त्याला ड्रॉबॅक्स या नावानं ओळखतोय. वाय न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थिअरी डिस्कार्डेड, हा डोक्यामध्ये असणारा आपला प्रश्न आहे. आणि त्यातलं पहिलं उत्तर होतं ते म्हणजे अकॉर्डिंग टू द न्यूटन, स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम. बट ॲक्च्युअली एक्सपेरिमेंटल रिझल्ट शोज दॅट द स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. दोन शास्त्रज्ञांनी प्रकाशाचा वेग मोजला. सगळ्यात जास्त खरं तर प्रकाशाचा वेग हवेमध्ये किंवा व्हॅक्यूममध्ये असतो. आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे किती असतो प्रकाशाचा वेग? बरोबर आहे, 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंद. एका सेकंदावर 3 वर 8 शून्य दिल्यानंतर मीटर एवढं जेवढं अंतर होईल एवढ्या प्रचंड वेगानं प्रकाश आपल्या पुढनं जातो. आणि तो कसा मोजला असेल तो वेगळा भाग झाला, पण त्यांनी तो मोजला, लॅबमध्ये पण मोजला आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये पण मोजला.
आणि दुसऱ्याचा विचार करत असताना सायमल्टेनियस रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं आपण म्हणतोय. एकाच वेळेस प्रकाशाचं जर परावर्तन होत असेल किंवा प्रकाशाचं जर अपवर्तन होत असेल, परावर्तन किंवा अपवर्तन एकाच वेळेस घडणं, याला फिजिक्सच्या भाषेमध्ये सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या नावानं ओळखतात. आणि त्याला प्रश्न विचारला की याचं उत्तर काय? तुम्ही तर म्हणताय तो टायनी आहे, तो रिजिड आहे, तो इलॅस्टिक आहे, मग त्याचे दोन तुकडे होतात का? तुमचं म्हणणं नाही होत. तसं होत नसेल तर मग हे कसं दिसतं प्रकाशाच्या बाबतीत? न्यूटन फेल्युअर. म्हणजे आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या संकल्पनेचा विचार करतो त्यावेळेस त्यातला दुसरा जो ड्रॉबॅक आहे तो ड्रॉबॅक आहे. मग तिसरा एक ड्रॉबॅक आहे त्याच्यामध्ये, तो जो ड्रॉबॅक आहे तो पण असाच आहे. कल्पना करा, तुम्ही तुमच्या घरामध्ये आत्ता दिवाळीचे खरं तर दिवस आहेत. समजा घरामध्ये तुमच्या असं मोठ्या आकाराचा एक रव्याचा लाडू केला. तो लाडू तुम्ही काय केलं, चुकून तुमच्या हातातनं खाली पडला आणि तो खाली पडल्यानंतर कुठतर कॉट खाली वगैरे गेला. तुम्ही त्याला परत काढलेलंच नाही. गोड आहे तो, त्याला मुंग्या लागतील, 100% मुंग्या लागणार आहे. आणि काय करतील मुंग्या? एक एक त्या रव्याचा कण अशा बाजूला घेऊन 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 जातील. समजा तुम्ही एक 10 दिवसानं परत त्या लाडूकडे खाली बघितलं, चुकून तुमचं लक्ष गेलं, तर त्या लाडूचा आकार जसा होता पहिला तसा तेवढा राहील का? बरोबर आहे, नाही राहणार. कसा राहील ना, तो लहान लहान होत जाणार. तुम्ही म्हणाला आम्हाला असलं काय सांगा लागलाय? मुळात याचा अर्थ काय तो समजून घ्या. जर समजा आपण त्या असणाऱ्या लाडूची तुलना एखाद्या सोर्स ऑफ लाईटशी केली, सोर्स ऑफ लाईटचा विचार केला, तर न्यूटननं सांगितलं होतं कार्प्युस्कलच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे तो बाजूला पडतोय. जर त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रकाश जर कार्प्युस्कलच्या माध्यमातून बाजूला पडत असेल तर तिथं असणारा तो जो सोर्स आहे तो सोर्स त्या ठिकाणी हळूहळू बारीक व्हायला पाहिजे, त्याचा आकार बदलायला पाहिजे आहे, मास त्याचं कमी व्हायला पाहिजे आहे. पण ज्यावेळेस आपण त्याचा विचार तिथं करतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सोर्स आहे त्याचं जे मास आहे ते मास त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहतं, ते नाही बदलत. कोट्यावधी वर्षापासून सूर्यप्रकाश देतोय आपल्याला, त्याचा कुठं आकार कमी झाला? नाही ना झाला, व्हायला पाहिजे होता कमी. परत न्यूटन फेल्युअर, परत त्याला उत्तर नाही देता आलं. म्हणजे त्या ठिकाणी आपण तिसऱ्या असणाऱ्या त्या ड्रॉबॅकचा विचार करायचं ठरवलं तर तो ड्रॉबॅक असा होईल. अकॉर्डिंग टू द न्यूटन, light is in the form of tiny particles or corpuscle. Due to emission of the corpuscle, mass of the source must go on decreasing. एखादा असणारा जो सोर्स आहे त्याचं जे मास आहे, त्याचं जे वस्तुमान आहे ते कमी कमी व्हायला पाहिजे आहे, मस्ट गो ऑन डिक्रीजिंग. बट ॲक्च्युली मास ऑफ द सोर्स रिमेन्स कॉन्स्टंट. जर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सोर्स आहे त्याचं वस्तुमान जर स्थिर राहत असेल तर तिथं न्यूटन फेल्युअर झाला. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या न्यूटन्स कार्प्युस्क्युलर थिअरीचा हा एक ड्रॉबॅक झाला, तिसरा ड्रॉबॅक. त्याच्यानंतर यात चौथ्या ड्रॉबॅकचा विचार केला तर मग त्याच्यामध्ये काय झालं, इंटरफेरन्स नावाचा कॉन्सेप्ट आला. त्याच्यानंतर डिफ्रॅक्शन नावाचा कॉन्सेप्ट आला. असे वेगवेगळे कॉन्सेप्ट आले. त्याची उत्तर त्याला विचारले. म्हणजे हे जे न्यूली इन्व्हेस्टिगेटेड फिनॉमेनाज आहेत, लाईक इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, या आणि तिथं असणाऱ्या त्या न्यूटनला देता आलं नाही. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो न्यूटन आहे की ज्याच्यामध्ये न्यूली म्हणूयात आपण, हे जे न्यूली फिनॉमेनाज आहेत, या फिनॉमेनाचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर त्यांना देता आलं नाही. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या न्यूटन्स कार्प्युस्क्युलर थिअरीचा विचार करतोय त्यावेळेस तिथं नक्की लक्षात ठेवा, न्यूटन अनेबल टू एक्सप्लेन न्यूली इन्व्हेस्टिगेटेड फिनॉमेनाज सच ॲज इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन ऑफ द लाईट. आणि या सगळ्यामुळं खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी न्यूटनची थिअरी आहे, कार्प्युस्क्युलर थिअरी आहे,
ती कार्प्युस्क्युलर थिअरी फेल्युअर झाली. म्हणजे आपण काय करतोय, लाईटचा विचार करतोय आणि लाईटचा विचार करत असताना मग त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे, तो प्रकाश काय आहे, कुठं आहे, कसा आहे, तो कसा डोळ्याला होईल, याचा विचार जुन्या काळामध्ये केला जात होता. आणि तो करत असताना मग न्यूटनने जे सांगितलं ती म्हणजे न्यूटनची थिअरी झाली. आणि त्याच्यामध्ये असणारे जे ड्रॉबॅक्स आहेत ते म्हणजे न्यूटन्स कार्प्युस्क्युलर थिअरीचे ड्रॉबॅक झाले. आपण खरं तर या न्यूटन्स कार्प्युस्क्युलर थिअरीला आज ऑप्टिक्स लाईट सेक्शनला सुरुवात केली आपण. आणि असा हा सेक्शन आहे, त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आता आपल्याला पुढं बघत जायचं आहे. मोठा टॉपिक आहे, ज्यामध्ये 2 टॉपिक्स एकत्रित केलेत. त्या प्रत्येक फिनॉमेनाचा विचार करत आपण पुढं जाणार आहोत. त्यामुळे त्या सगळ्या संकल्पना घेऊन पुढं जाताना जिथं गरज आहे तिथं डिलीटेड भाग मी पण शिकवणार आहे. डिलीट कुठलं केलं गेलं ते तुम्हाला माहिती नसेल तर ते पण तुम्हाला मी तुमच्या असणाऱ्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोड करतोय. तिथं तुम्ही बघा काय सिलेबस डिलीटेड आहे तो. पण मी मुद्दामून जादा का घेतोय तर याचा वापर करून तुम्हाला नीटची परीक्षा सोपी जावी. नीट म्हणतोय मी, CET डिलीटेड विचारणार नाहीत, कारण ती आपली महाराष्ट्राची परीक्षा आहे, सोपी निघणार. यावर्षीचा पेपर पण बहुतेक सोपे निघतील, कारण काळ इतका विचित्र वाढला आहे आणि इतका वेळ कमी आहे. आता 3-3 दिवस शिकून सिलेबस संपतो काय? तेव्हा संपत नाही. 12वीचा सिलेबस फार राहतो. त्यामुळे आपल्याला तो विचार नक्की करता येतो. त्यामुळे आज आपण इथंच थांबतोय. उद्याच्या असणाऱ्या लेक्चरला आपण यातला पुढचा भाग बघतोय. त्यामुळं आजच्या दिवसापुरतं धन्यवाद.